ओम साई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 चा आजचा दुसरा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना एक्स्ट्रा गट दात्रीची वाडी प्रकाश विपक्ष नक्कीच काराव प्रकाश दोन्ही अगदी जवळचे संघ असतील आणि नक्कीच SD11 काराव नक्कीच जवळचे संघ असतील आमचे आणि तितकेच मित्र परिवार सुद्धा संघ असतील आणि नक्कीच अनुभव सुद्धा असेल दोन्ही संघांकडे या ग्राउंड मध्ये खेळण्याचा नक्कीच प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी ते सुद्धा बघावं लागेल आणि अनेक वर्ष या ग्राउंड वरती आपलं योगदान देताना हे दोन्ही संघ कायम आमच्या आयोजनामध्ये सहभागी असतात. SD11 काराव विपक्ष दात्रीची वाडी प्रकाश इथे नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो दात्रीची वाडी या संघाने. नक्कीच सलामीचे फलंदाज मैदानात जात असताना लकी आणि कुणाल आणि ते मात्र वैयक्तिक संघासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय अर्जुन. स्ट्राईकला असेल तो कुणाल आणि नॉन स्ट्राईकला असेल तो लकी. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू अर्जुन यांचा आणि ते लेग साइडला कट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे ते मात्र नक्कीच चांगलाच क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तत्पूर्वी 3 धावा पूर्ण. नक्कीच गुड द रनिंग म्हणावं लागेल. नक्कीच 3 धावेने आपलं खातं खोलतोय SD11 काराव हा संघ. नक्कीच बघूया इथे मात्र आता स्ट्राईकला असेल तो लकी. बघूया अर्जुन यांचा दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय आणि ते कट केलेला चेंडू ते मध्ये धावेचा प्रयत्न होता परंतु नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धार चेंडूची सांगता म्हणावं लागेल. ते लेग साइडला कट केलेले चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागेल काराव यांच्या फलंदाजाला. इथे मात्र कुठेतरी स्ट्राईकला मात्र असेल कुणाल. कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. इथे ऑफ साइडला कट केलेला चेंडू. नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव नसेल आणि अप्रतिम अशी गोलंदाजी सुद्धा म्हणावी लागेल अर्जुन यांची. आणि ते मात्र पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अर्जुन यांची.
नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या अंकावरती. षटक क्रमांक पहिला समाप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या अंकावरती. अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागली. पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च करतोय, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 0, त्याच्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर जर विचार केला तर 3 चेंडू 0 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या अंकावरती. नक्कीच पहिल्या गोलंदाजीचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. मात्र फलंदाजाला मात्र काही मोठे फटके खेळावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. स्ट्राईकला असेल तर लकी, आणि ते मात्र पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय सुनील यांचा दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय लकी, आणि ते मात्र जेलची संधी होती, परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढेल. बघूया सुनील यांचा तिसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय लकी, आणि ते मात्र नक्कीच पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल काराव या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावरती. आणि ते उंच टोलवलेला चेंडू, ते मात्र जेलची संधी आणि कुठलीही चुकी करणार नाही क्षेत्ररक्षक काराव या संघाला पहिला हादरा बसतोय लकी यांच्या मार्फत. त्यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहे गणेश. नक्कीच गणेश वरती जबाबदारी असेल, कारण का विचार केला तर 3 क्रमांकाचा फलंदाज खूपच महत्वाचा असतो. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. सुनीलचा जर विचार केला 3 चेंडू आणि 5 धावा खर्च करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावरती. 1 बाद 9. बघूया चौथा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय. इथे ऑफ साइडला कट केलेला चेंडू होती, ते क्षेत्ररक्षक असेल आणि थोडीशी मिस फिल्डिंग. 1 धाव पूर्ण. नक्कीच षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावरती. नक्कीच, आणि ते ऑफ साइडला कट केलेला चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत नक्कीच 2 धावा पूर्ण. नक्कीच शेवटचा चेंडू असेल
सुनील यांचा. कशा प्रकारे फलंदाजी करेल कुणाल. इथे मात्र पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू. रिव्ह्यू फक्त हाय फायटर साठी असेल, फॅक्टर साठी असेल. नक्कीच वाईट चेंडूची सांगता. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 13 या अंकावरती. 1-13 शेवटचा चेंडू आणि ते मात्र रिव्हर्स शॉट आणि सक्सेस. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार करताना नक्कीच चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. चेंडूवरती मोठा फटका खेळतोय गणेश. नक्कीच चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. बघूया हरीश यांचा दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय गणेश. गणेश यांचा जर विचार केला तर गणेश मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. बघूया दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय गणेश आणि ते मात्र खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. पंच आम्हाला सांगतात रोहिदास निरगुडा वाईट चेंडू, खराब चेंडू. नक्कीच इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही गोलंदाज हरी. इथे मात्र त्रिफळा बाद होतोय गणेश यांचा. जात आहे सूरज. सूरज कशा प्रकारे फलंदाजी करेल ते सुद्धा बघावं लागेल. कारण का धाव संख्येचा जर विचार केला 2 बाद 22 काराव या संघाची. ते मात्र चांगलीशी गोलंदाजी म्हणावी लागेल हरी यांची. बघूया हरी यांचा तिसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय सूरज. बघूया हरीश यांचा तिसरा चेंडू आणि ते ऑफ साइडला कट केलेला चेंडू. झेलची संधी. इथे मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ते मात्र 2 धावा पूर्ण असतील. चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल फलंदाज यांची. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 अंकावरती. षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या होते 2 बाद 24. बघूया हरीश यांचा चौथा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय सूरज. आणि ते मात्र होतय काय बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आणि चेंडू मात्र बॅटच्या खालून निघून जातोय. नक्कीच कमबॅक करतोय गोलंदाज हरी.
आणि ते मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या अंकावरती. इथे मात्र नक्कीच स्ट्राईकला कुठेतरी असेल कुणाल. 6 चेंडू खेळलाय आणि 9 धावा जमा केलेत वैयक्तिक कुणाल याने. बघा शेवटचा चेंडू हरी यांचा. आणि ते मात्र इथे मात्र पंच आम्हाला सांगतील कुठेतरी मोठा फटका, मोठा मासा गळाला लागतोय कुणाल यांच्या मार्फत. त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो कैलास. नक्कीच एक अनुभवी फलंदाज म्हणावं लागेल कैलास यांना. इथे मात्र स्ट्राईकला असेल सूरज आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गणेश. धावसंख्या फक्त जाऊन पोहोचले 25 अंकावरती. नक्कीच कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील काराव या संघाला. बघूया सूरज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि ते मात्र लेग साइडला कट केलेला चेंडू, एक धावेचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. इथे मात्र कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला मात्र आता असेल कैलास. बघूया गणेश यांचा दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय कैलास. आणि ते मात्र नक्कीच पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू. धावसंख्या 1 ने वाढेल. आणि ते मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र हवेत. आणि ते मात्र नक्कीच झेल सुटलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या अंकावरती. बघूया गणेश यांचा दुसरा चेंडू. स्ट्राईकला मात्र असेल कैलास. इथं मात्र नक्कीच पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या अंकावरती. नक्कीच इथे ऑफ साइडला कट केलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. ते मात्र थोडीशी मिस फिल्डिंग आणि 2 धावेचा प्रयत्न. इथे मात्र होतंय काय, 1 रन 1 विकेट. दोन्ही सख्य भाऊ मात्र षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 बाद 31.
आणि ते मात्र पंच आम्हाला सांगतील पुन्हा एकदा फाईट चेंडूची सांगता. नक्कीच गणेश गोलंदाजाचा जर विचार केला 3 चेंडू फेकलेत आणि धावा झाले ते 7 वैयक्तिक आणि ते मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता. खराब असं गोलंदाजी म्हणावे लागेल गणेशांची. ते मात्र त्याला समजत नाही कशा प्रकारे गोलंदाजी करावी आणि ते मात्र मोठा फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि ते मात्र क्षेत्ररक्षक झेल सोपा आणि सरळ झेल सोडतोय. इथे मात्र नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि प्रयत्न मात्र असफल होतोय. सांभाळण्यासाठी जात आहे तो गणेश. एका साईडला असेल गणेश, एका साईडला असेल आकाश. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल आकाश आणि ते मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कट झालेला चेंडू. नक्कीच एकच धाव. कुठेतरी स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. स्ट्राइकला मात्र असेल गणेश. शेवटचा चेंडू आणि ते मात्र पूर्णपणे बीट होतोय. फलंदाज बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले काराव या संघाची 36. 37 धावांची गरज असेल दात्रीची वाडी या संघाला. विशालच्या पद्धतीचा आवाज ऐकला तर ते मात्र विशालचे पदर एक चांगले समालोचक असतील. इथे मात्र प्रथम फलंदाजी करत असताना मात्र SD11 कारवाई संघाने मात्र 36 धावा कुठून काढण्यात आणि येणारे 24 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. तर चला सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना करायची दात्रीवाडी संघाची.
का मागच्या सामन्यामध्ये देखील अवघ्या 41 धावा कुठून करत होते, परंतु करंडवाडे संघाने मात्र त्या धावा चेस करून दिले नाही. निश्चितच गोलंदाजी तितकी चांगली होती. तर पाहावी लागेल काराव संघाची गोलंदाजी कुठपर्यंत रोखून देतात फलंदाज भगवान आणि आकाश यांना. निश्चितच लेफ्ट हँड फलंदाज असतील भगवान, स्ट्रायकर फलंदाज भगवान. गोलंदाजी ट्राय करत गुणाल सज्ज झालाय. पंचांचा मत ग्रीन सिग्नल येईल. सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज फलंदाज भगवान. चेंडू लेग साइड चेंडूला पाहावं लागेल. चेंडू मात्र थांबणार नाही. इथून मात्र चेंडू जाईल वन बाउन्स चौकार निश्चितच. आणि पंचांचा इशारा नो चेंडू येतोय. निश्चितच कुठेतरी वेगावरती मात्र नियंत्रण होतं गोलंदाजाचं. इथे मात्र ते बॉक्सच्या पलीकडे जाऊन मात्र पाय पडला. निश्चितच चाणक्य पंचाला तो आपण रोहिदास निरगुडे. आणि इथे मात्र चौकाराने मात्र संघाचं खातं ओपन केलं. निश्चितच 1+5 0 बॉल अशी धावसंख्या दात्रिजोडे संघाची. चांगली सुरुवात म्हणावी लागेल भगवान यांची. भगवान यांना संधी असेल फ्रीड चेंडूची. आता मात्र कितपर्यंत फायदा घेतील फलंदाज भगवान. पुन्हा एकदा उंचावर वाढत होता, परंतु धाव चेंडूची संख्या करते गोलंदाज कुणाल. निश्चितच कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतोय आपण कुणाल यांची. एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहतोय कुणाला गोलंदाजाला. पहिला चेंडू मात्र खराब फेकला, परंतु दुसरा चेंडू मात्र चांगला फेकला गेलाय गोलंदाज कुणाल कडून. अजूनही चांगली सुरुवात म्हणावी लागेल भगवान यांची. पुन्हा एकदा उंचावर मारत होता. झेलची संधी असेल, झेल खाली कोणता शतक नाही. इथे मात्र चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषा बाहेर. हा येणारा भगवानच्या बॅट मधून दुसरा चौकार. निश्चितच इथे मात्र 2 चौकार लगावले फलंदाज भगवान यांनी. चांगली फलंदाजी पाहतोय आपण. कुठेतरी पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतला जातोय. आता मात्र ऑफसाइड चेंडू चेंडू मात्र चेंडू खाली गणेश येतील. गणेश कडून चुकी होणार आणि तिथेच आकाश होते. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि कुठेतरी एकच धाव समाधान म्हणावं लागलं. आणि एकने मात्र धाव फलक पुढे सरसवणार 10 आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. जिथे एक 2 चेंडू फेकला गेला गोलंदाज कुणालच्या मार्फत आणि तिथेच कुठेतरी फायदा घेतला फलंदाज भगवान यांनी. एकदा पुन्हा चेंडूला टॅप केला. इथे रनआउटची संधी असेल. इथे मात्र थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि चांगली रनिंग म्हणावी लागेल आकाश यांची. निश्चितच एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली. थोडस कठीण आव्हान होतं, परंतु चांगली रनिंग होती. त्याचाच फायदा मात्र इथे झाला. निश्चितच फलक जाऊन पोहोचेल 11 आकड्यावरती. निश्चितच कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज कुणाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालंय. अतिशय शांतमय चाललेला सामना पाहतोय आपण. SD11 कारा विपक्ष दात्रेची वाडी. सुरुवात तर चांगली केली गेली भगवान फलंदाजाकडून. पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू. चेंडू पाहावं लागेल, झेल होईल की आउट ऑफ द पार. निश्चितच भगवानच्या बॅट मधून येणारा पहिला हा हँडसम षटकार. धन्यवाद. इथे मात्र येणारे 18 चेंडू 19 धावांची गरज असेल. धाव फलकावर धावा लावला गेला. तिथे मात्र 18 धावा. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 6 चेंडू मध्ये बिनबाद 18 धावसंख्या असेल. नवीन गोलंदाजी ट्राय करते असेल विठ्ठल. विठ्ठल मात्र जनधनता खेळाडू. विठ्ठलकडे मात्र पूर्णपणे अनुभव असेल गोलंदाजीचा.
विठ्ठलला मात्र कुठेतरी चिजून टाकणारी गोलंदाजी करावी लागेल. निश्चितच टार्गेट मात्र छोटा असेल. 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असेल. युवा क्लांचा चेंडू होता. चेंडू मात्र स्टेशनला बीट करून इथे मात्र लेग बॉयच्या सर्वात एक धाव निश्चितच कुठेतरी चुका मात्र टाळावी लागतील करावे संघाच्या शतक्षकांना आणि त्या सामना मात्र दूर नेऊन जाईल. कुणालने मात्र कुठेतरी जबरी चल दिला गेलाय फलंदाज भगवान कडून. भगवानकडे मात्र क्षमता आहे मोठी उटकी खेळण्याची. निश्चितच अद्याप त्यांनी मात्र 2 चौकार षटकार दाखवले आपल्या फळीमधून. पुन्हा एकदा टिकोर टाकलेला चेंडू. चेंडू मात्र डॉट येतोय. मी मगाशीच म्हटलं होतं विठ्ठलकडे मात्र क्षमता आहे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची. निश्चितच जुना दंत खेळाडू पाहतो पण विठ्ठल खूप वर्षापासून अनुभव भरलेला अनुभव असेल विठ्ठलकडे. तोच मात्र अनुभव पणाला होत असताना पाहतो विठ्ठलला. पुन्हा एकदा ऑफसाईडला टकलेला चेंडू. ते मात्र कुणाला असतील कुणालकडून चुकीची अपेक्षा नाही. निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र एकने धावफलक पुढे सरसवणार 20 आकड्यावरती. आता येणारे 15 चेंडूंना 17 धावांची गरज असेल. विठ्ठलला मात्र कुठेतरी 2 चेंडूची फिकी करावी लागेल आणि तो सामना मात्र दूर जाईल. याच्यातच पुन्हा एकदा युवा क्लांना चेंडू टाकला होता. वारंवार तो युवा क्लांना चेंडू टाकले जातात आणि ते मात्र फलंदाज फक्त सन्मान देण्याचं काम करतात. याच्यात चांगली गोलंदाजी पाहतो आपण विठ्ठल यांची. देपे मात्र कोणताही गडी बाद करण्याचा यश मिळालं नाही गोलंदाजांना. कुठेतरी लो स्कोरिंग सामना आहे आणि इथे मात्र आता मात्र स्ट्राईक वर भगवान लावण्याचं काम केलं जाते. पुन्हा एकदा लेग साइड चेंडू क्षेत्ररक्षक असतील गणेश. निश्चितच चेंडूची मात्र वाट बघत बसले होते परंतु इथे मात्र धाव फलकावर धाव मात्र 2 येते. निश्चितच 2 धाव मात्र वाचवले गेले संघासाठी. थोडस मात्र लेजी क्रिकेट पाहायला मिळालं गणेशच्या माध्यमातून. चेंडूचा टप्पा मात्र घ्यायचा होता परंतु वाट बघत बसले आणि तो दुसरं पंत मात्र फलंदाज भगवानने 2 धावांमध्ये केलं आणि 2 धाव फलक पुढे सरसवणार 23 आकड्यावरती. अजूनही 13 चेंडूमध्ये हा चेंडू मात्र निर्णायक असेल. 14 धावांची गरज. निश्चितच पुन्हा एकदा हलक्या क्षेत्राने चेंडूला टॅप केलं. कुठेतरी मात्र सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम करतात फलंदाज भगवान. निश्चितच 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये धाव फलकावर धावा आलेल्या 24 धावा. कुठेतरी कमबॅक करून देण्याचं काम केलं गोलंदाज विठ्ठल यांनी. आता मात्र येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज. सामना मात्र अजूनही बॅलन्स असेल दोन्ही संघाकडे. नवीन गोलंदाजी ट्राय करते ते तिसरे षटक हाताळण्यासाठी. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक असेल गोलंदाज आकाश यांचं. विठ्ठलने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजी मात्र करावी लागेल गोलंदाज आकाश यांना. कुठेतरी थांबवून ठेवण्याचं काम केलं गोलंदाज विठ्ठल यांनी. नाहीतर सामना मात्र विजेच्या दिशेने चालला होता. ज्या प्रकारे मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या ना तिथे मात्र थोडस बॅकफुटला ढकलला गेला कारवार संघ. आणि निश्चितच भगवान हा एक जुना दंता प्लेअर आहे. भगवानला माहिती आहे सामना विजय करायचा आहे तर इथे मात्र खराब चेंडूचा कर्फ्यू समाचार घेतला तसंच चांगल्या चेंडू मात्र सन्मान देण्याचं काम करते फलंदाज भगवान. पुन्हा एकदा हलक्या क्षेत्राने चेंडू जातो परंतु चेंडू मात्र अतिरिक्त बाउन्स होतो. निश्चितच एक्स्ट्रा हातामध्ये जाऊन चेंडू विसरतो. निश्चितच डॉट चेंडू येतो. या डॉटने मात्र कुठेतरी अशा पल्लवित केले असतील कारवाई संघाच्या. कारो संघ देखील सहजासहजी सामना सोडणार नाही. अजूनही 11 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. दोघे संघाच्या देखील अपेक्षा असतील भगवाने फलंदाजाकडून. पुन्हा एकदा त्या टाकलेला चेंडू होता. इथे मात्र
चेंडूवर गणेश येतील. गणेशकडून मात्र चुकी, थोडंसं फंबल झालं निश्चित त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं जाते. कुठेतरी या चुकी मात्र टाळाव्या लागतील क्षेत्ररक्षकांना. निश्चितच कुठेतरी थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षकाचं, त्याचं रूपांतर म्हणजे 2 धावांमध्ये केलं गेलं. निश्चितच गोलंदाजी मात्र चांगली भटकते गोलंदाज अद्याप आकाश. अजूनही 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असेल. एखादा मोठा फटका मात्र सामन्याचं चित्र बदलून टाकेल. पाहावं लागेल भगवानच्या बॅटमधून एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. अद्याप 2 चौकार 1 षटकार पाहायला गेले भगवानच्या बॅटमधून. पुन्हा एकदा उंचावून मारायचा होता. चेंडू मात्र स्लो गतीने फेकला गेला गोलंदाज आकाशकडून. पूर्णपणे कमबॅक करून दिले या गोलंदाज आकाशने. सामना मात्र अजूनही बॅलन्स असेल. आजच्या दिवसातील 1 ऑगस्ट मधील दुसरा सामना असेल. तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पहिला सामना असेल. इथे मात्र पुन्हा एकदा जयची संधी असेल. इथे मात्र चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडूने मात्र 1 बाउन्स सीमारेखा पार केली गेली. निश्चितच 4 ने मात्र धावफलक जे थांबलं होतं ते जाऊन पोहोचलं 30 या आकड्यावरती. आठ चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. कुठेतरी 3 चेंडू चांगले फेकले ते गोलंदाज आकाशाने. पुन्हा एकदा उंचावर मारत होता. इथे मात्र मनोज येथील चेंडूवरती निश्चितच मनोजकडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा घ्यायच्या होत्या. इथे मात्र पाहावं लागेल डायरेक्ट हिट केले गेले. निश्चितच फलंदाज मात्र प्रॉपर कीज मध्ये सेफ असेल. निश्चितच थोडं मात्र चांगला आला होता परंतु थोडस हिट मात्र कमी गतीने पाहायला मिळालं आणि निश्चितच त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केले गेलं. आता येणारे 7 चेंडूने 5 धावांची गरज असेल. धावफलकावर धावायला लागेल बिन बाद 32 धावा. तिसरे षटक चालू आहे. अजूनही या चेंडूवर मात्र सामना फिनिश करून देईल का भगवान हा फलंदाज. पण पुन्हा एकदा एक सन्मान दाखवले भगवान या फलंदाजाने. निश्चितच इथे मात्र ओव्हर थ्रो केला गेलाय. अति ताकदीचा वापर आणि इथे मात्र त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये केलं गेलं. निश्चितच इथे मात्र 1 धाव होती. तिथे मात्र 3 धावा एकवटल्या गेल्या आणि निश्चितच या 3 धावेने मात्र धाव फलक 35 या आकड्यावरती. आता येणारे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. चला नवीन गोलंदाज लवकर या. नंतर लगेच 2 मिनिटांनी तुमचा सामना खेळवला जाईल याची नोंद असावी. इथे मात्र 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल. निश्चितच नवीन गोलंदाज ट्रॅकवरती 2 धावा रोखण्यासाठी आला गेलाय मनोज. मनोजवर कुठेतरी विश्वास दाखवण्याचं काम केलंय ईस्ट 11 कारवाया संघाने. पाहूया 2 धावा रोखण्याचं काम करेल का गोलंदाज मनोज. जिथे 2 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात 7 चेंडूमध्ये. पहिला चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक कोणीच नाही. निश्चितच चौकाराने मात्र सामना फिनिश केला जातो फलंदाज भगवान यांच्या स्वरूपात. निश्चितच इथे मात्र दात्रीवाडी संघ मात्र विजय झालाय. निश्चितच विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच हरलेल्या संघाचे कौतुक. कुठून काढल्यात चांगली फलंदाजी पाहायला मिळाली.
भगवान फलंदाजी निश्चित जोरदार टाळा झाला पाहिजे दात्रिडोळ संघ एक चांगली फलंदाजी केली गेली